Hello dear student, classification of plant from 9th standard semi. या सिलेबसमधील काही सिलेबस हा वगळलेला आहे, पण आपल्याला त्याचा धावता आढावा घेणं गरजेचं आहे. सो फर्स्ट क्वेश्चन, हाऊ हॅव लिव्हिंग ऑर्गॅनिझम बीइंग क्लासिफाईड. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे त्यांचं नेमकं क्लासिफिकेशन कसं केलं जातं, तर बाय देअर कॅरेक्टरिस्टिक्स. ॲज वी नो द कॅरेक्टरिस्टिक्स of living organisms by their eating method, by their habitat, by their body structure and etc. म्हणजे या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं जे क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन त्यांची शरीररचना, त्यांची खाण्याची पद्धती, त्यांचा अधिवास इत्यादी प्रकाराच्या आधारे आपण त्यांचं क्लासिफिकेशन हे जनरल स्वरूपामध्ये करतो. यू हॅव स्टडीड ऑलरेडी द किंगडम मोनेरा, प्रोटेस्टा अँड फंगी. 8वीमध्ये आपण सृष्टी मोनेरा, सृष्टी प्रोटेस्टा आणि सृष्टी फंगी याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. हे 5 किंगडम आहेत. त्यातले 2 किंगडम जे आहेत यावर्षी आपल्याला किंगडम प्लांटी, सृष्टी वनस्पती, आणि पुढच्या वर्षी आपल्याला सृष्टी प्राणी म्हणजे ॲनिमल किंगडम हे आपल्याला बघायचं आहे. दिस क्लासिफिकेशन इज प्रपोज्ड बाय रॉबर्ट विटाकर इन 1969 फॉर द स्टडी ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी ही जी 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम आहे ही सर रॉबर्ट विटाकर यांनी आपल्याला दिलेली आहे. व्हॉट आर द हिडन सिक्रेट्स ऑफ अ किंगडम प्लांटी विच इम्पार्ट द ग्रीन फ्रेशनेस टू आवर सराउंडिंग. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ह्या सृष्टी वनस्पती किंवा किंगडम प्लांटीमध्ये नेमके असे काय त्यांचे सिक्रेट्स दडलेले आहेत ते आपण आता या धड्यामध्ये पाहणार आहोत. जस्ट हाऊ मच डायव्हर्सिटी इज देअर किंगडम, लेट अस सी. आणि नेमकी यांच्यामध्ये कशा प्रकारची वैविध्यता आहे ते आपण आता पाहणार आहोत. Which are the special cell organelle which differentiate plant cell from the animal cell. असं कोणतं विशेष पेशी अंगक आहे की जे वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांना वेगळं करण्याचं काम करतं. तर त्या पेशी अंगकाचं नाव आहे सेल ऑर्गनलचं क्लोरोप्लास्ट. हा क्लोरोप्लास्ट नेमकं करतो काय? फाउंड इन अ प्लांट सेल हा वनस्पती पेशीमध्ये सापडतो. क्लोरोप्लास्ट कंटेन अ ग्रीन पिगमेंट कॉल्ड ॲज अ क्लोरोफिल. हा क्लोरोफिल नावाचा जो ग्रीन पिगमेंट असतो हा पानांना हिरवा रंग देण्यासाठी सुद्धा कामाचा असतो. आणि त्याचबरोबर क्लोरोफिल इज एसेन्शियल फॉर द फोटोसिंथेसिस प्रोसेस विच प्लांट्स मेक अ फूड. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की हा क्लोरोफिल जो आहे तो अन्न बनण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा काय आहे, मदत करतो. द ग्रुप ऑफ ऑटोट्रॉपिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव अ युकॅरियोटिक सेल्स विथ द सेल्स ऑफ अ सेल वॉल इज द ग्रुप ऑफ अ प्लांट. म्हणजे आपण म्हणू शकतो की या स्वयंपोषी अशा सजीवांचा समूह आहे की जे युकॅरियोटिक सेल्स आहेत विथ द सेल वॉल. त्यांच्या सेलला काय आहे, सेल वॉल आहे, आणि हा ग्रुप ऑफ प्लांट्स आहे. प्लांट्स हॅव बिकम अ ॲटोट्रॉपिक. हे स्वयंपोषी असतात ॲज दे कॅन परफॉर्म द फोटोसिंथेसिस विथ द हेल्प ऑफ अ क्लोरोफिल. आत्ताच आपण पाहिलं की हे जे प्लांट्स असतात हे स्वयंपोषी असतात आणि फोटोसिंथेसिस प्रक्रिया चा वापर करून ते काय करतात, त्यांचं अन्न तयार करतात, आणि त्याच्यासाठी त्यांना कोण मदत करतं, क्लोरोफिल हा सेल ऑर्गॅनिझम त्यांना मदत करतो. लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑफ अ किंगडम प्लांटी आर द मेन सोर्स ऑफ अ फूड फॉर ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. या पृथ्वी तलावर जेवढे काही सजीव आहेत या सर्व सजीवांसाठी किंगडम प्लांटी काय आहे, मूळ अन्नाचा सोर्स म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आता या किंगडम प्लांटीमध्ये सुद्धा बेसिस ऑफ अ क्लासिफिकेशन काय आहे बघा, की त्यांचं वर्गीकरण करण्याची जी मूळ पद्धत आहे त्याच्यात काही त्यांनी मुद्दे लक्षात घेतलेत. व्हॉट आर द क्रायटेरिया फॉर द क्लासिफिकेशन. द फर्स्ट क्रायटेरिया इज द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ अ ऑर्गन इज द फर्स्ट क्रायटेरिया फॉर द क्लासिफिकेशन ऑफ अ प्लांट. म्हणजे त्या ऑर्गनचं असणं अथवा ऑर्गनचं नसणं हा त्यातला पहिला क्रायटेरिया आहे. म्हणजे प्लांटमध्ये तो ऑर्गन आहे अथवा नाही. नंबर 2, मग नेमकं काय प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स. प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ अ सेपरेट कंडक्टिंग टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ अ वॉटर अँड फूड. म्हणजे पाणी व अन्न वाहण्यासाठी त्यांच्यामध्ये उती या उपलब्ध आहेत का, इज द नेक्स्ट कन्सिडरेशन फॉर द क्लासिफिकेशन. हे पुढचं त्यांनी क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया किंवा मुद्दा लक्षात किंवा निकष हा लक्षात घेतलेला आहे. तिसरा मुद्दा काय आहे, डू द प्लांट्स बिअर सीड. म्हणजे ते जे प्लांट्स आहेत ते बी धारण करतात का, म्हणजे बियांची निर्मिती करतात का. बरं ते निर्माण करत असतील, इफ दे डू देन वेदर सीड्स आर एनक्लोज्ड इन अ फ्रूट ऑर नॉट. म्हणजे ते सीड ओपन आहे का ते फ्रूटमध्ये आहे.
is also important criteria for the classification. And finally, plants are grouped depending upon the numbers of cotyledon in the seeds. म्हणजे ते एकदल आहेत, कॉटिलडॉन्स म्हणजे दल असणे, एकदल बी आहे का द्विदल बी आहे याच्यावर सुद्धा काय आहे त्यांचं क्लासिफिकेशन हे ठरलेलं आहे. बघा, ॲट अ हायर लेवल प्लांट जे उंच स्तर असतात, जे मोठे मोठे वनस्पती असतात, त्यांच्यामध्ये सुद्धा नेमकी काय कॅरेक्टरिस्टिक कन्सिडरेशन केलेले तर एक्झाम्पल, डिपेंडिंग अपॉन द ॲब्सेन्स ऑफ और प्रेझेन्स ऑफ वॉट फ्लावर, फ्रूट, सीड्स, प्लांट्स आर क्लासिफाईड क्रिप्टोग्रॅम और फेनोग्रॅम. म्हणजे त्यांच्यामध्ये फुले, फळे किंवा बिया ह्या असणं अथवा नसणं याच्यावर किंवा त्यांची उपस्थिती, प्रेझेन्स और ॲब्सेन्स ऑफ असेल दिस म्हणजे दिस थिंग इज डिपेंड अपॉन दे आर अ क्रिप्टो और फेनोग्रॅम. सो डिपेंडिंग अपॉन वेदर द सीड्स आर एन्क्लोज्ड विदिन अ फ्रूट और नॉट. म्हणजे त्यांची जे बिया आहेत त्या बिया त्यांनी बंदिस्त आहेत म्हणजे फळामध्ये झाकलेल्या आहेत का उघड्या आहेत त्याच्यावर सुद्धा त्यांचं क्लासिफिकेशन पुढे जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म असं करण्यात आलेलं आहे. अँजिओस्पर्म्स पुन्हा फर्दर क्लासिफाईड झाला आहे मोनोकॉट आणि डायकॉटमध्ये, म्हणजे एक दल आहे का द्विदल आहे. अँड डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ अ कॉटिलडॉन. म्हणजे आपल्याला इथं बघा तुम्हाला एक 4-5 नवीन शब्द पाहायला मिळाले, क्रिप्टोग्रॅम, फेनोग्रॅम, अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म आणि मोनोकॉट आणि डायकॉट. तर आपण हे शब्दांचा एक अर्थ इथं पाहणार आहोत. क्लासिफिकेशन तुमच्या लक्षात आलं असेल, प्रेझेन्स ऑफ अ फ्लावर, फ्रूट, सीड्स आहेत का किंवा नाहीत, सीड्स आर एन्क्लोज्ड और ओपन, नंबर दुसरा मुद्दा, आणि जर ते सीड असतील तर वेदर दे मोनोकॉट और डायकॉट, जर असतील तर ते एकदल आहेत का द्विदल आहेत. नाव सी फर्स्ट वर्ड दॅट इज अ क्रिप्टोग्राम. व्हॉट इज द मिनिंग ऑफ अ क्रिप्टोग्राम? Cryptograms means hidden. Crypto means hidden and gams mean reproductive organs. So classification of a cryptogram has been divided into 3 divisions. त्यातलं पहिलं डिव्हिजन आहे थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. नाव सी द मिनिंग ऑफ अ क्रिप्टोग्राम. क्रिप्टोचा तुम्हाला अर्थ कळालेला आहे. बघा, पहिलं आहे डिव्हिजन थॅलोफायटा. These plants grow mainly in a water. हे बहुतांशी पाण्यामध्ये येतात. This group of a plant which do not have a specific part like a root, stem, leaves, flowers but are autotrophic due to the presence of a chlorophyll, it is called as a algae. ह्या ज्या वनस्पती असतात या वनस्पती बेसिकली पाण्यामध्ये सापडतात. त्याचबरोबर विच डू नॉट हॅव अ स्पेसिफिक पार्ट लाईक अ रूट, स्टेम, लीव्ज, फ्लावर्स बट आर ऑटोट्रॉपिक ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ अ क्लोरोफिल. त्यांच्यामध्ये मूळ, खोड, पान आणि फूल हे त्यांच्यामध्ये नसतं, पण ह्या स्वयंपोषी असतात आणि त्यांच्यामध्ये जे क्लोरोफिल असतं या क्लोरोफिलमुळे त्यांचं जे फोटोसिंथेसिस प्रक्रिया पूर्ण होते आणि ह्या बहुतांशी अल्गी असतात. ह्या काय आहेत? अल्गी. स्वयंपोषी असून त्या अल्गी आहेत. अल्गी शोज द ग्रेट डायव्हर्सिटी. यांच्यामध्ये तुम्हाला खूप सारी विविधता पाहायला मिळते. दे मेन युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. एक तर त्या एकपेशी असतात किंवा बहुपेशी असतात. अँड मायक्रोस्कोपिक और लार्ज. एक तर त्या सूक्ष्म असतात किंवा खूप मोठ्या प्रमाणात सापडतात. आता या अल्गीचे एक्झाम्पल बघा. द एक्झाम्पल्स ऑफ अल्गी स्पायरोगायरा, इरोथ्रेक्स, उल्वा अँड सार्कझम. दीज आर द एक्झाम्पल ऑफ अल्गी. बघा इथं स्पायरोगायराचे आहे, चारा आणि उल्वा, ह्या 3 तुम्हाला इथे डायग्राम त्यांनी दिलेले आहेत. सम ऑफ दीज बघा, हे स्पायरोगायराचे डायग्राम. दिस इज न्यूक्लियस दॅट इज अ पॅरानॉइड म्हणजे तो पट्टीदार असलेला भाग. स्पायरल क्लोरोप्लास्ट, हे क्लोरोप्लास्ट आहेत की ज्यांच्या थ्रू ते ऑटोट्रॉपिक म्हणून गणले गेले. अँड दिस इज द सेल वॉल. So some of these are found in a fresh water while some found in a salty water. त्याचबरोबर हे काही गोड्या पाण्यात सापडतात आणि काही खाऱ्या पाण्यात पण ह्या अल्गी तुम्हाला सापडतात. दिस प्लांट युजली हॅव अ सॉफ्ट बॉडी. ती अतिशय मऊ असतात, फायबर लाईक अ बॉडी. त्याचबरोबर तंतुमय त्यांचं शरीर असतं. व्हॅरियस टाईप्स ऑफ फंगी लाईक ईस्ट अँड मोड्स विच डू नॉट हॅव अ क्लोरोफिल ऑल्सो इन्क्लुडेड इन दिस ग्रुप. त्याचबरोबर फंगी मध्ये गटात येणारे काही ईस्ट आणि मोड्स असतात, त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नसतो, पण ते कोणत्या याच्यात थॅलोफायटामध्येच ते काय करतात, गणले जातात. आता डिव्हिजन सेकंड आहे ब्रायोफायटा. द ग्रुप ऑफ प्लांट इज कॉल्ड ॲज अ ॲम्फिबियन्स. आता ॲम्फिबियन शब्द तुम्ही ऐकला असेल, उभय, बरोबर आहे, उभयचर असं आपण त्यांना म्हणतो. आता यांना उभयचर का मानलं जातं? ऑफ प्लांट किंगडम बिकॉज दे ग्रोन इन अ मॉइस्ट सॉइल. ते उगवण्यासाठी कशाचा आधार घेतात? मातीचा आधार घेतात. बट नीड वॉटर फॉर अ रिप्रोडक्शन. पण जर त्यांना जर रिप्रोडक्शन करायचं असेल तर मात्र कशाची गरज असते? पाण्याची गरज असते. दीज आर थॅलॉइड म्हणजे निम्नस्तरीय, मल्टीसेल्युलर म्हणजे अगदी तसे जमिनीला चिटकून वगैरे, आणि मल्टीसेल्युलर
अँड ऑटोट्रॉपिक, हे बहुपेशीय असतात आणि स्वयंपोषी असतात. दे रिप्रोड्यूस बाय द स्पोर फॉर्मेशन, म्हणजे ते कशाचा आधार घेतात, ते स्पोर फॉर्मेशनचा आधार घेतात. अँड म्हणजे बीजाणुधानी जे असते त्याच्याद्वारे त्यांचं काय करतात, ते रिप्रोडक्शन करतात. द स्ट्रक्चर ऑफ द प्लांट बॉडी, ब्रायोफाइट्स आर फ्लॅट, चपटी असते, रिबन लाईक म्हणजे पट्टीदार असते. विदाऊट ट्रू रूट, म्हणजे त्यांचे जे रूट असतात ते रूट म्हणजे रूट खरे नसतात, त्याला आपण मुलाब असं म्हणतो. बट लिव्ह म्हणजे स्टेम रूट हे काही त्यांचे खरे नसतात. इन्स्टेड दॅट द स्टेम लाईक म्हणजे खोडासारखे, लीप लाईक म्हणजे पानासारखे त्यांचं शरीर असतं, आणि त्यांचे जे रूट्स असतात ज्याला आपण रायझॉइड्स म्हणतो, मुलाब, हे त्यांचे ते मुळासारखे तुम्हाला तिथं पाहायला मिळतात. सो दे डू नॉट हॅव अ स्पेसिफिक टिश्यू. हे इथे बघा, हे मुळं जे आहेत ही ॲक्च्युली मुळं नाहीत, हे आपण रायझॉइड्स म्हणतो यांचं. म्हणजे हे काय ॲक्च्युली इथे म्हणजे ह्याला स्टेम नाही म्हणतायत, हे अख्खं जे इथं स्टेम असं म्हणू शकत नाही, किंवा हे लीप आहे असं त्याला पण म्हणू शकत नाही, पण ते लीप लाईक आणि स्टेम लाईक असतात, म्हणजे त्याच्यासारखे. दे डू नॉट हॅव अ स्पेसिफिक टिश्यू फॉर द कंडक्शन ऑफ अ फूड, म्हणजे अन्नाचं वहन करण्यासाठी किंवा पाण्याचं वहन करण्यासाठी त्यांचे तशा काही स्पेशल अशा संवाहिनी होती तुम्हाला पाहायला मिळत नाहीत. एक्झाम्पल्स आर मॉस, म्हणजे मॉस आहे त्याचं, फनेरिया ज्याला आपण म्हणतो, मर्केन्शिया, त्याच्यानंतर अँथोसोरस आणि रिका, हे त्याचे काय आहेत, एक्झाम्पल्स आहेत. तिसरा डिव्हिजन आहे टेरिडोफायटा. प्लांट्स फ्रॉम दिस ग्रुप हॅव वेल डेव्हलप्ड. या टेरिडोफायटा डिव्हिजनमधले जे प्लांट्स असतात ते वेल डेव्हलप्ड आहेत. रूट्स, स्टेम अँड लिव्ज अँड सेपरेट टिश्यू फॉर द कंडक्शन ऑफ अ फूड अँड वॉटर. म्हणजे ह्या टेरिडोफायटाच्या डिव्हिजनमध्ये येणारे जे प्लांट्स असतात हे अतिशय विकसित असतात. यांचं मुळं, खोड आणि पाणी जे असतात हे त्यांची चांगली विकसित असतात. त्याचबरोबर कंडक्शन ऑफ अ फूड, म्हणजे यांच्यामध्ये एक तर म्हणजे सेपरेट असतात, पाण्याचं आणि अन्नाचं वहन करण्यासाठी उती ह्या यांच्यामध्ये सेपरेट आहेत. बट दे नॉट बिअर अ फ्लावर ऑर अ फ्रूट, पण त्यांच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला फ्लावर्स आणि फ्रूट मात्र पाहायला मिळत नाहीत. दे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पोर फॉर्म अलॉंग विथ द बॅक ऑर द पॉस्टेरियर सरफेस, म्हणजे एकतर ते हे अशा बीजाणुधानी म्हणजे पानाच्या पाठीमागे जे असलेला भाग आहे याचा ते वापर करून काय करतात, त्यांचं स्पोर म्हणजे स्वतःला पुढच्या प्रजातीमध्ये रिप्रोडक्शन करतात. एक्झाम्पल्स आर फर्न लाईक नेफ्रोलेपिस, मार्शेलिया, पेट्रिस, ॲडिडियम, त्याच्यानंतर एक्विसेटम, त्याच्यानंतर आहे सिल्जॅनिलिया अँड लायकोपोडियम. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ अ टेरिडोफायटा. दिस प्लांट्स रिप्रोड्यूस असेक्च्युअली बाय द स्पोर फॉर्मेशन. जर यांनी असेक्च्युअली रिप्रोडक्शन केलं तर स्पोर फॉर्मेशनचा वापर करतात, आणि जर सेक्च्युअली रिप्रोडक्शन झालं तर झायगॉटची निर्मिती करतात. दे हॅव वेल डेव्हलप्ड कंडक्टिंग सिस्टीम, म्हणजे त्यांची संवाहिनी ऊती संस्था जी असते ती अतिशय चांगल्या प्रकारे डेव्हलप आहे. All these plants reproduced by the spore formation. Mostly 90% the plants are reproduced by the spore formation. So they called as the cryptogram as their reproductive organ cannot be seen. म्हणून यांना क्रिप्टो म्हणतात, कारण की यांचे जे ऑर्गन आहेत ते आपल्याला दिसत नाहीत रिप्रोडक्शनचे. सो नेक्स्ट आहे फेनोग्रॅम. फेनोग्रॅम म्हणजे बघा काय, प्लांट्स which have a special structure for the reproduction and the produce seeds called as a phenogram. आता बघा इथं फेनोग्रामची तुम्ही जर नीट डायग्राम पाहिली तर तुमच्या असं लक्षात येईल की इथं त्याचं क्लासिफिकेशन नेकेड सीड्स अँड इनसाइड द सीड असं केलेलं दिसतं तुम्हाला. म्हणजे काही इथं काय की त्याचं जे बी आहे ते बी एकतर ओपन आहे किंवा ते बी कसं आहे, झाकलेलं आहे. आता या दोन्हीच्या आधारावरच त्याला जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म असा शब्द आहे. इथं बघा बी कसं, इथं हे ॲव्होकाडो नावाचं जे फळ आहे त्याचं बी आहे, तर इथं बी त्याचं मध्ये फळाचं, आणि इथं बी कसं, इथं सीड्स कसं ओपन आहे. नाउ प्लांट्स विच हॅव अ स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन अँड प्रोड्यूस सीड्स कॉल्ड ॲज ए फोनोग्राम. म्हणजे ह्यांच्यासाठी यांच्या प्रोडक्शनसाठी एक स्पेशल स्ट्रक्चर किंवा रिप्रोडक्शन सिस्टीम असते, आणि ते काय करतात की सीडचं काय करतात ते निर्मिती करतात. इन दिस प्लांट्स आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन, म्हणजे ह्या प्लांट्समध्ये रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये सीड्स आर फॉर्म, म्हणजे त्या रिप्रोडक्शनच्या प्रोसेसनंतर बी तयार होतं. फॉर्म्ड विच कंटेन द एम्ब्रियो अँड स्टोअर द फूड. आणि त्या सीडमध्ये एम्ब्रियो असतो. एम्ब्रियो हा काय होतो की नेक्स्ट वनस्पती किंवा जे प्लांट आहे त्याला असतो, आणि याला मदत करतो कोण, स्टोअर फूड. सो ड्युरिंग द जर्मिनेशन ऑफ अ सीड द स्टोअर फूड युज्ड इनिशियल ग्रोथ ऑफ अ एम्ब्रियो. म्हणजे ह्या एम्ब्रियोला वाढीसाठी, या भ्रूणाला वाढीसाठी हे जे त्याच्या भोवतीचं स्टोअर सीड असतं, फूड असतं, हे काय करत असतं, मदत करतं. डिपेंडिंग अपॉन वेदर सीड्स आर एन्क्लोज्ड इन अ फ्रूट ऑर नॉट, फेनोग्राम्स आर क्लासिफाईड इंटू जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म.
हे बाय जिम्नोस्पर्म ह्याचं नेकेड सीड आहे, अँजिओस्पर्म हे सीड एनक्लोज आहे. नाव सी द जिम्नोस्पर्म. व्हॉट इज जिम्नो मीन्स? जिम्नो मीन्स नेकेड अँड स्पर्म म्हणजे सीड. सो जिम्नोस्पर्म आर मोस्टली एव्हरग्रीन, पेरिनेरल अँड वुडी. म्हणजे हे बहुवार्षिक असतात, काष्ठमय असतात आणि त्याचबरोबर हे कसे असतात? हे एव्हरग्रीन म्हणजे हरित असतात हे या वनस्पती. आणि द स्टेम्स विदाउट अ ब्रँचेस, यांचे जे खोडं असतात त्यांना तुम्हाला फांद्या पाहायला मिळतात. बघा इथं तुम्हाला कुठं फांदी दिसते काय स्टेमला? नाही. द लिव्ज फॉर्म फ्रॉम अ क्राऊन. हे जे क्राऊन असतात त्या क्राऊनपासूनच त्यांचे लिव्ज काय होत असतात? तयार होतात. हे क्राऊन म्हणजे कोन ज्याला आपण म्हणतो. These plants bear a male and female flower on the different sporophytes of the same plant. म्हणजे एकाच झाडावर ते मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर ज्याला आपण स्पोरोफिल्स म्हणतो ते त्यांचे तिथं पाहायला मिळतात. Seeds of these plants do not have a natural covering, that is the plants do not form the fruit and therefore they called as a gymnosperm. म्हणजे हे जे प्लांट्स असतात हे प्लांट जे फूड असतात ते फ्रूट तयार करत नाहीत, म्हणून त्यांचे जे बी असतात हे बी कसे असतात? ओपन, म्हणून त्यांना आपण जिम्नोस्पर्म असं म्हणतो. एक्झाम्पल सायकस, पिका याला आपण क्रिसमस ट्री म्हणतो. त्याच्यानंतर फुजा मोरपंखीचं झाड आहे, पायनस देवदार एक्सेट्रा आर द एक्झाम्पल्स ऑफ अ जिम्नोस्पर्म. नाऊ डिव्हिजन द अँजिओस्पर्म. अँजिओ म्हणजे हे खूप मोठी मोठी झाडं असतात ते जसं तुमच्या सभोवताली जे आहेत तेच. अँजिओ मीन्स कवर अँड स्पर्म म्हणजे सीड, म्हणजे बी त्यांच्या बियेवर काय असतं? कवर असतं. द फ्लावर these plants bears and reproductive organ. म्हणजे ह्यांचे जे फ्लावर असतात ते त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणून काम करतात आणि हे त्यांना फुलं असतात ह्या अँजिओस्पर्मला. फ्लावर्स डेव्हलप इन टू द फ्रूट, मग नंतर या फुलाचं रूपांतर फळात होतं. अँड सीड्स फॉर्म्स विद इन अ फ्रूट. आणि मग हे जे बी असतं हे बी कशात असतं? त्या फळाच्या मध्ये असतं. दस द सीड्स कव्हर्ड, आणि ह्यांचं बी कसं असतं? झाकलेलं असतं. हेन्स दे कॉल्ड ॲज द अँजिओस्पर्म. द प्लांट्स हुज सीड्स कॅन बी डिवायडेड इंटू 2 इक्वल हाफ. त्याचबरोबर यांचं जी बी असतं त्यांचं 2 समान भागामध्ये त्यांची विभागणी होती. ऑर डायकॉटिलोडॉन असं त्याला आपला शब्द आहे. सो दे कॉल्ड ॲज अ डायकॉटिलोडॉनस. सो प्लांट्स अँड दोज हुज सीड्स कॅन नॉट बी डिवायडेड इंटू इक्वल पॉट्स कॉल्ड ॲज अ मोनोकॉटिलोडॉन. आणि त्याचबरोबर ह्या अँजिओस्पर्ममध्ये ज्यांचं बी डिवाइड होत नाही त्याला मोनोकॉट. मोनो म्हणजे एक आणि डाय म्हणजे 2 आणि कॉटिलोडॉन म्हणजे दल. म्हणजे मोनोकॉट म्हणजे एक दल आणि डायकॉट म्हणजे जेव्हा डायकॉटिलोडॉन म्हणजे द्विदल. आता मेज आणि व्हीट ह्या ज्या 2 वनस्पती आहेत त्या मोनोकॉटिलोडॉनमध्ये येतात. तर बीन्स, ग्राउंडनट, टॅमरेन, मँगो दीज आर द डायकॉटिलोडॉन्स ऑफ द प्लांट. दीज आर द एक्झाम्पल्स. म्हणजे याच्यावरूनच तुमच्या लक्षात येईल की अँजिओस्पर्ममध्ये येणारे जे प्लांट्स आहेत त्यांची उदाहरणं कोणती कोणती आहेत. सो मोनोकॉट आणि डायकॉट जरा एक्झाम्पलचं डिफरन्सिएशन बघा. मोनोकॉटमध्ये काय असतं? जे सीड्स असतं त्यात 2 कॉटिलोडॉन असतात. मोनोकॉटमध्ये सिंगल कॉटिलोडॉन असतो. रूट जे असतं ह्यांचं हे वेल डेव्हलप्ड असतं. प्रायमरी रूट ज्याला आपण टॅप रूट म्हणतो. यांचं हे म्हणजे ज्याला आपण सोटमूळ, आणि हे फायब्रस म्हणजे तंतुमय असतं हे मूळ याचं. यांचं म्हणजे हे जे अँजिओस्पर्ममध्ये जे मोनोकॉट आणि डायकॉट आहेत त्यांच्यामधल्या ह्या वनस्पतींचं वर्गीकरण आहे. बरं स्टेम कसं असतं? खोड त्यांचं हे म्हणजे स्ट्रॉंग असतं, हार्ड असतं, म्हणजे मजबूत असतं असं. आणि यांचं कसं असतं? म्हणजे बनियन ट्री. त्याचबरोबर हॉलो म्हणजे पोकळ, फॉल्स म्हणजे असं म्हणता येत नाही आपल्याला की ते खोडं. जसं आता केळी जे खोड आहे त्याला आपण फॉल्स असतं, ते खोडासारखं दिसतं पण ते ॲक्च्युली खोड नसतं. डिस्क लाईक म्हणजे एक्झाम्पल ओनियन असं त्यांचं एक मोनोकॉटचं एक स्ट्रक्चर असतं त्यांच्या स्टेमचं. आता याच डायकॉटचं लीफ कसं असतं? रेटिक्युलेट व्हेनिएशन असतं, म्हणजे त्याला जाळीदार शिरा विन्यास वगैरे असतो. आता हा कसा असतो? रेटिक्युलेट. आणि हा कसा असतो? पॅरल, म्हणजे जाळीदारच त्याला आपण म्हणतो. आणि समांतर, पॅरल म्हणजे एकामेकाला समांतर व्हेनिएशन शिरा विन्यास असतो. आता यांच्यामधले फ्लावर्स कसे असतात डायकॉटचे? 4 or 5 पार्ट्स ऑफ देअर मल्टिपल्स. टेट्रा म्हणजे 4 किंवा 5 आपण त्याला म्हणतो. टेट्रा म्हणजे 4 आणि पेंटा म्हणजे 5, पेंटामरस. अँड फ्लावर्स 3 पार्ट्स इन मल्टिपल ऑफ 3, दॅट इज द ट्रिमरस ज्याला आपण म्हणतो. ट्रिमरस म्हणजे ज्याला आपण त्रिभागी असं आपण. ट्राय म्हणजे ट्रायमरस किंवा हे पार्ट. ट्राय म्हणजे 3, टेट्रा म्हणजे 4 आणि पेंटा म्हणजे 5 असं त्याचं एकंदरीत वर्गीकरण होतं. बघा किंगडम प्लॅन्टिंग. किंगडम प्लॅन्टिंग बेसिकली क्रिप्टोग्रॅम आणि फेनोग्रॅममध्ये विभागला गेलेला आहे. क्रिप्टोग्रॅमचे 3 डिव्हिजन पडतात, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. त्याचबरोबर फेनोग्रॅमचे 2 डिव्हिजन पडतात, एक आहे जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. आणि अँजिओस्पर्मचे 2 विभाग पडतात, दॅट इज डायकॉट आणि मोनोकॉट. म्हणजे त्याच्या आधारावर त्यांचं काय केलेलं आहे? वर्गीकरण केलेलं आहे. अशा पद्धतीनं आपला हा जो चॅप्टर आहे हा आपण इथं संपवला. याचा स्वाध्याय तुम्ही काय करायचा? तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचा आहे.